तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर लग्न समारंभासाठी किंवा आता गुढीपाडवा येत आहे तर गुढीपाडव्यासाठी बघा छानशी अशी साडी घ्यायची असेल तर ह्या ज्या 10 प्रकारच्या मी साड्या, ह्या ट्रेंडिंग असलेल्या साड्या तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर अशा प्रकारे जी लेटेस्ट साड्या निघालेल्या आहे त्या तुम्ही घेऊ शकता. आणि या बघा डिझायनर साड्या आहे आणि ह्यावरचे ब्लाऊजसुद्धा डिझायनर आलेले आहे. तर ह्या ज्या साड्या आहेत त्या कोणत्या पॅटर्नच्या साड्या आहे किंवा कशा प्रकारे त्या साड्या आहेत तर त्या सर्व साड्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे एखादी साडी गुढीपाडव्याला किंवा लग्न समारंभासाठी घ्यायला येणार आहे. तर इथे बघा ह्या ज्या साड्या आहेत तर हे बघा वर्कचे पूर्ण ब्लाऊज पीस आलेले आहे. आणि इथे बघा 3 ते 4 साड्या मी इथे बघा तुमच्यासोबत इथे वर्कच्या ब्लाऊज पीसच्या साड्या शेअर करणार आहे. तर बघा ह्या ज्या 10 प्रकारच्या साड्या आहेत तर इथे बघा हे जे पूर्ण ब्लाऊज आहे तर हे पूर्ण वर्कचं आहे. आणि ही बघा साडीचं पॅटर्न बघा एकदम सॉफ्ट कापड आहे साडीचं. आणि इथे बघा पूर्ण ही धडीची साडी आहे. आणि बघा एक आहे की या साडीवर बघा 2 ब्लाऊज पीस आलेले आहे. एक धडीचं पण ब्लाऊज पीस आलेलं आहे आणि एक वर्कचं पण आलेलं आहे. तर हे जे ब्लाऊज पीस आहे वर्कचं ते मला शिवून द्यायचं आहे. तर मी इथे बघा तुमच्यासोबत ते वर्कचे ब्लाऊज पीस बघा अशा प्रकारे दिलेलं आहे ते तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा पूर्ण बॅक साईड आणि फ्रंट साईडचा इथे गळा दिलेला आहे. त्यानंतर इथे बघा ज्या बाह्या आहे ज्या बाह्याची डिझाईनसुद्धा इथे दिलेली आहे. म्हणजे इथे बघा पूर्ण ब्लाऊज पीसला इथे वर्क येणार आहे. आणि साडी बघा साडी एकदम बैठ्यासारखी म्हणजे इथे धडीची ही साडी आहे. त्यानंतर इथे बघा दुसऱ्या साडी बघा इथे बघा इथे हे पोपटीच्या कलरची साडी आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते कॉन्ट्रास्टमध्ये आहे. तर रेड कलरचं ब्लाऊज म्हणजे धडी ज्या कलरची आहे त्या कलरचं ब्लाऊज आलेलं आहे. त्यानंतर यावर बघा इथे पण बाह्यावर छान डिझाईन्स आलेली आहे. आणि इथे बघा ज्या बॅक साईडने बघा गळ्याला पण सुद्धा इथे डिझाईन आलेली आहे. आणि हे जे वर्क आहे ते एकदम बारीक असं वर्क आहे आणि हे धाग्याचं वर्क आहे. तर बघा मस्त असं इथे नाजूकसं असं वर्क या ब्लाऊज पीसला दिलेलं आहे. आणि साडी बघा साडी पण छान काठपदरची साडी आहे आणि साडीला शायनिंग पण खूप चांगलं आहे. तर इथे बघा मस्त असं हे ब्लाऊज पीस या साडीवर आलेलं आहे. त्यानंतर तिसरी एक साडी बघा इथे हे जे ब्लाऊज आहे तर ते मी इथे शिवलेलं आहे. तर इथे बघा ही जी साडी आहे तर इथे बघा ही साडी तर बघा ही पण धडीची साडी आहे. आणि छानसा असा इथे बघा सिल्कमधून थोडा कापड आहे. आणि इथे बघा जे ब्लाऊज पीस आलेलं आहे ते पूर्ण समोरच्या साईडनी पण वर्क आलेलं आहे आणि बॅक साईडनी पण वर्क आलेलं आहे. त्यानंतर बाह्याला सुद्धा पण भरीव असं वर्क आलेलं आहे. आणि हे जे ब्लाऊज पीस आहे बघा हे मागचा आणि समोरचा गळा सारखा असल्यामुळे मी इथे समोरच्या साईडला कमी गळा केलेला आहे. आणि इथे बघा मस्त असं लूज असलेलं हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे आणि साईडला चेनसुद्धा लावलेली आहे. तर बघा या ज्या साडीवरचं ब्लाऊज हे मी इथे ऑलरेडी रेडी केलेलं आहे तर तुमच्यासोबत ते शेअर करत आहे. तर त्यानंतर बघा इथे पुन्हा अजून इथे बघा ही जी धडीची साडी आहे काठपदरची साडी आहे आणि ही पैठणमधून साडी आहे. तर इथे बघा या ज्या साडीचं ब्लाऊज पीस हे प्लेन आहे. तर बघा या साडीवर बघा कापड एकदम सॉफ्ट आहे आणि हे जे ब्लाऊज आहे प्लेन असल्यामुळे याला इथे वर्क करायचं आहे म्हणून मी इथे ब्लाऊज पीस काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा ही पण एक धडीची काठपदर साडीची डिझाईन म्हणजे इथे लुक्स आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे 4 प्रकारच्या ह्या काठपदरच्या साड्या आहे. आता त्यानंतर बघा इथे ही जी बघा नवीन पॅटर्नची आता लेटेस्ट निघालेली ही साडी आहे. आणि इथे बघा ही साडी आता खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. आणि या साडीवरचं ब्लाऊज पीस बघा पूर्ण भरीव आहे. आणि इथे बघा बॅक साईडने बघा इथे बोटनेकच्या गळ्याची ऑलरेडी डिझाईन दिलेली आहे. आणि जी साडी आहे ती एकदम कापड एकदम ऑर्गन्झापेक्षाही खूप छान असा सॉफ्ट कापड आहे आणि शायनिंग खूप जास्त आहे. तर त्यानंतर इथे बघा बॅक साईडचा गळा बघा इथे बोटनेकचा गळा दिलेला आहे. आणि इथे बघा फ्रंटचं बघा इथे बोटनेकचा हा पूर्ण गळा दिलेला आहे आणि हे पूर्ण वर्क यावर येणार आहे. त्यानंतर जे बघा इथे बाहेरला पण सुद्धा इथे डिझाईन्स दिलेली आहे आणि फ्रंट साईडला दोन्ही साईडनी डिझाईन आलेली आहे. तर हे पण एक बघा इथे एक साडीचं नवीन ट्रेंडिंगमध्ये असलेलं पॅटर्न चालू आहे. त्यानंतर इथे बघा ही जी एक साडी आहे तर हे एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम सिल्क कापड आहे. आणि इथे बघा साईडला बॉर्डर दिलेली आहे आणि हे वर्कची पूर्ण बॉर्डर आलेली आहे. आणि कॉन्ट्रास्टमध्ये
बघा इथे धागाचा वापर केलेला आहे आणि इथे बघा मस्त असं सिल्वर कलरचं वर्क या ब्लाऊज पीसला दिलेलं आहे आणि हे जे वर्क आहे ते वन साईड वर्क आलेलं आहे आणि बाहेरला बघा सुद्धा इथे वर्क आलेलं आहे आणि जे फ्रंट साईडला वन साईड वर्क इथे येणार आहे. तर बघा अशा प्रकारे वन साईड इथे वर्क दिलेलं आहे. तर मस्त असं बघा इथे वर्क छान पण दिलेलं आहे आणि डिझाईन पण वर्कची छान आलेली आहे. तर अशा प्रकारे हे बघा रेडीमेडच हे वर्क आलेलं आहे आणि ते मस्त असं लुक्स या तर बघा कलर पण एकदम मस्त कलर आलेला आहे. त्यानंतर इथे बघा ही जी एक साडी आहे ही पण म्हणजे सिल्कची साडी आहे आणि सिल्कमधून कापड आहे आणि एकदम सॉफ्ट असा कापड आहे. त्यानंतर यावरचं पण ब्लाऊज पीस कटवर्कचं बघा हे ब्लाऊज पीस आहे आणि हे जे वर्क आहे पूर्ण कटवर्क आहे आणि साईडला बघा इथे खालच्या साईडने वर्क दिलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस पण त्याच प्रकारे आलेला आहे आणि साडी पण कटवर्कची आहे आणि साईडला बॉर्डर पूर्ण वर्कची आलेली आहे. मस्त असा कलरसुद्धा छान पिंक कलर आहे आणि लुक्स पण या साडीचं खूप छान आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला जर लग्न समारंभासाठी हळदीला जर साडी घ्यायची असेल तर तुम्ही बघा हे जे एक येलो कलरची साडी मी इथे बघा शेअर करत आहे. तर ही बघा एकदम बघा इथे ही साडी आहे एकदम असं कापड एकदम सॉफ्ट आहे आणि यामध्ये बघा छान असं वर्कसुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये दिलेलं आहे आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज हे कॉन्ट्रास्टमध्ये आलेलं आहे. बघा छान चुनरी प्रिंटचं हे ब्लाऊज आहे आणि इथे बघा ब्लाऊज पीसचा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि ब्लाऊज पीसची प्रिंटसुद्धा छान आलेली आहे. तर हे सुद्धा अशा ही हळदीला जर तुम्हाला घ्यायची असेल तर अशा प्रकारे साडी नक्की घेऊ शकता. आणि इथे बघा ही एक साडी आहे तर ही झुम्मीचू पॅटर्नची साडी आहे. आता ही पण खूप म्हणजे ट्रेंडमध्ये चालत आहे आणि इथे बघा या साडीला पूर्ण कटवर्क आलेलं आहे आणि हे बघा इथे खालच्या साईडने पूर्ण बॉर्डरला स्टोनचं वर्क आलेलं आहे आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे ते पण पूर्ण स्टोन वर्कचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो ह्या ज्या सर्व साड्या आहेत त्या मी इथे शेअर केलेल्या आहे. तुम्हाला जर अशा प्रकारच्या जर पॅटर्नची साडी घ्यायची असेल तर दुकानामधून तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि इथे बघा खूप ट्रेंडमध्ये ह्या साड्या चालत आहे आणि बघा अशाच साड्यावरचे ब्लाऊजसुद्धा मला जास्त प्रमाणात शिवायला येत आहे. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत बघा ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या सर्व साड्या कस्टमरच्या आलेल्या आहे आणि ह्या लग्न समारंभाच्या आणि गुढीपाडव्यानिमित्त ह्या साड्या त्यांनी घेतलेल्या आहेत. तर इथे बघा त्यांनी ह्या साड्या पिकोफॉल करायला आणि ब्लाऊज शिवायला आणलेल्या आहे. तर बघा मैत्रिणींनो मला असं वाटलं की तुमच्यासोबत ह्या ज्या लेटेस्ट साड्या आहे आणि जर तुम्हाला जर काही साडी घेण्यामध्ये कन्फ्यूज होत असेल किंवा कलर घेण्यामध्ये जर कन्फ्यूज होत असेल तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे बघा ह्या ज्या साड्या 8 ते 10 साड्या इथे शेअर केलेल्या आहे. तुम्ही बघा या प्रकारच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये किंवा ट्रेंडिंगमधलेल्या ह्या ज्या साड्या नक्की घेऊ शकता. आणि बघा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवीन ट्रेंडिंग असलेले व्हिडिओ किंवा ब्लाऊजचे डिझायनर गळे किंवा स्टिचिंग संबंधी काही टिप्स आपल्यासोबत नक्की शेअर करणार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.